दुर्दैव हेच आहे की पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा, पक्षाकरता काम करण्यापेक्षा व्यक्तिद्वेषाने पछाडलेली माणसं आहे. आता थोरातांनी एवढी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात, एकही जागा आपल्या पक्षाला घेऊ शकले नाही काँग्रेसच्या. दुसऱ्याची तळी उचलण्यामध्ये धन्यता मानतात. त्यातूनच त्यांची वैचारिक जी आहे दिवाळखोरी ती त्यामुळे सिद्ध होते. आणि त्यामुळे अशा बाहेरच्या मदतीने आम्ही मदत केल्यामुळे इकडे उत्तरेकडे दक्षिणेची जागा निर्माण ते भ्रामक कल्पना आहेत. आता त्यांनी भविष्यामध्ये या दोघांनी तिघांनी आता स्वतःच्या अस्तित्वाची काळजी करायला सुरुवात केली पाहिजे. जे काही सुरुवातीपासून जो आत्मविश्वास होता आणि तो विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला, त्याचं हे फलित आहे की भरभरून लोकांनी एनडीएला आपला पाठिंबा व्यक्त केला आणि जी 400 पारची जी घोषणा होती ती आता पूर्णतेला जाताना दिसते. असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवीत यश मिळेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परंतु आता सगळे प्रेडिक्शन्स आहेत, म्हणजे एक्झिट पोलचे प्रेडिक्शन्स आहेत, राजकीय विश्लेषण करतायत, त्यांचे काही मतं आहेत. पण मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना, ते म्हणजे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर. म्हणजे आणखीन अधिक भाषा तेव्हा आपल्याला करता येईल. नाही, लंके काय म्हणतात त्याचं माझ्या दृष्टीने फार महत्व नाही आहे. असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे, केवळ सुपा वगैरे नाही, सगळ्याच जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या अतिक्रमण झालेत, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्याचा एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे की अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जिथं अतिक्रमण झाले आहे, त्यांची गैरसोय होते. बऱ्याच ठिकाणी त्या अतिक्रमणामुळे तिथं महिला, मुली यांचे छेडछाडी प्रकार वाढत चाललेले आहेत, चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढत चाललेले आहेत. आता याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना. त्यामुळे मला वाटत नाही की काही वेगळे मांडण्याचं कारण आहे. आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांच्यावर उभा केलेला आहे त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. नाही, नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ही पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता. थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता. सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे. पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे. त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यांचं नेतृत्व ज्या पक्षाला ज्या उमेदवार लाभणार आहे, डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे. आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचा विश्वास आहे. म्हणून त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मतधिक्याने जिंकणार आहोत, त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही आहे. काय की आम्ही निवडणूक आयोगाला सातत्याने विनंती केली होती की दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे, आढावा घेण्याची आम्हाला परवानगी द्या. पण कुठल्या परिस्थितीत 4 तारखेपर्यंत परवानगी मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं आपल्याला. त्याच्यात आता शिक्षक मतदारसंघाची लोक आचारसंहिता लागू झाली. आता त्याच्यात अडचण येणार नाही, कारण ज्या उपाययोजना आपण केल्या, विशेष करून चारा टंचाईच्या बाबतीमध्ये यापूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या होत्या. आज जिल्ह्यामध्ये 2 महिना पुढेही आपल्याला चारा डेपो करता येतील, पुढे किती चारा लागला तर आपण देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने काय उपाययोजना केलेल्या आहेत. पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे. फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता आयडेंटिफाय केले ते ड्राय होतात. आज पाणी उद्भव दिसतोय, उद्या नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतरावरून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे. पण सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे. एकदा आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः आढावा घेईल आणि मला वाटतं कुठं अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.